मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता पार्थ हा रम्यावर चिडलेला असतो। तेव्हा रम्या आता पार्थला लगेचच म्हणते की पार्थ, हे बघ, माझी मदत कर, मला या सगळ्यातून बाहेर पडायचंय, प्लीज पार्थ प्लीज। म्हणून ती गयावया करते आणि मला मदत कर असं सारखं सारखं रिक्वेस्ट करते। तेव्हा आता पार्थ म्हणतो की काय तुला मदत हवी आहे? तेव्हा ती म्हणते मला काहीतरी काम पाहिजे, मला जॉब पाहिजे, तुझ्या ऑफिसमध्ये मला जॉबला घेऊन जा तू, मी अगदी झोकून काम करेल, मन लावून काम करेल, मला माझं मन डायव्हर्ट करायचंय पार्थ, प्लीज तू काहीतरी कर ना मला हेल्प, मला हवं तर पगारसुद्धा देऊ नकोस, फक्त मला कामामध्ये स्वतःला गुंतवून ठेवायचंय असं आता लगेचच रम्या म्हणत असते। तेव्हा पार्थ हा लगेचच विचार करतो आणि म्हणतो की कधीपासून जॉईन व्हायचंय? तेव्हा रम्या म्हणते आत्ता आणि आजपासून मी जॉईन करायला तयार आहे असं म्हणून ती आता खूपच खुश होते आणि आपले अश्रू पुसते। एकदा का माझं कामामध्ये मन रमलं ना, मी सगळं काही विसरेन पार्थ। तेव्हा पार्थ आता विचारतो, रम्या तू खरंच हे सगळं मनापासून बोलतीये ना? मग आता रम्या म्हणते हो, मी मनापासूनच बोलतीये। तेव्हा तो आता म्हणतो वेलकम टू द फर्म आणि ऑल द बेस्ट असं म्हणून तो हात पुढे करतो, तर रम्या लगेचच पार्थला घट्ट मिठी मारते आणि थँक्यू सो मच पार्थ, थँक्यू सो मच पार्थ असं त्याला जवळ घेत म्हणते। हे सगळं पाहून आता पार्थलाच धक्का बसतो, तो अनकम्फर्टेबल होतो आणि म्हणतो इट्स ओके। तेव्हा आता रम्या खुश होत म्हणते की पार्थ, मी लगेचच तयार होऊन येते हा, थँक्यू सो मच असं म्हणून ती तिच्या रूमकडे चाललेली असते आणि तिच्या मनात काळभैरव असतं। मग ती वळूनच पार्थकडे पाहिला, कामामध्ये वगैरे काही झोकून द्यायचं नसतं, तिला फक्त आणि फक्त पार्थ हवा असतो आणि म्हणून तिने हे नाटक केलेलं असतं की पार्थच्या सतत जवळ राहता यावं आणि त्याच्या मनात माझ्याविषयी सॉफ्ट फिलिंग्स या निर्माण व्हाव्यात यासाठी। दुसरीकडे नंदिनी वकिलांना भेटायला आलेली असते। मग आता ती जीवाला आणि काव्याला म्हणते तुम्ही तोपर्यंत बाहेर थांबा, माझं इथलं काम आटपलं की मी तुम्हाला लगेचच कॉल करते। मग काव्य आणि जीवा हे बाहेर चाललेले असतात। तेव्हा आता तेथे अंजली येते आणि म्हणते ताई, बरं झालं तू मला भेटलीस, नाहीतर मी जीवच दिला असता। हे ऐकून आता नंदिनीला धक्काच बसतो। मग जीवा आणि काव्यसुद्धा तेथेच थांबतात। अंजली रडतच आपली करुण कहाणी सांगू लागते की सोसण्याच्या पलीकडे गेलं ना, मग एका क्षणी असंच वाटतं हा गेला काय किंवा राहिला काय, काहीच फरक पडत नाही आणि मी जे सोसलंय ना तो त्रास तर शत्रूला सुद्धा होऊ नये असं मला वाटतं, कारण आपण आपल्या आईवडिलांचं नेहमी ऐकतो, आपल्याला असं वाटतं की आईवडील जे सांगतात ते बरोबर आहे। नंदिनी म्हणते हो, ते बरोबरच आहे ना, आणि आईवडील नेहमी आपल्या मुलांच्या भल्याचाच विचार करतात। तेव्हा ती लगेचच अंजली म्हणते की पोरीचं भलं म्हणजे नक्की काय? आणि मला आज सगळ्या आईवडिलांना हाच प्रश्न विचारायचा आहे, पोरीचं भलं नेमकं कशामध्ये असतं? कारण चांगला पैसे कमवणारा पोरगा बघून दिला म्हणजे झालं का भलं लगेच? तेव्हा तिचे आईवडील लगेच खाली मान घालतात। पुढे अंजली म्हणते ते तर पैसे आपण आपले कमवतोच ना, आणि सासर चांगलं मिळालं म्हणजे भलं। आणि मग जेव्हा सासरी पोरीला त्रास होतो, तिच्या आयुष्याचं काही नुकसान होतं, तेव्हा का नाही मग सासरचे मध्ये पडत की आपल्या मुलाला का सांगत नाहीत ते की बबड्या शोण्या, अरे आपल्या घरी जेव्हा दुसऱ्याची मुलगी येते ना, तेव्हा ती आपली जबाबदारी असते। मुलीशी लग्न केलं म्हणजे तिच्या मनाशी खेळण्याचा परवाना आपल्याला नाही मिळत, ती तर आपली जबाबदारी आहे असं म्हणून अंजली आता सर्वांनाच तेथे जाब विचारू लागते। मग पुढे आता ती आपलं मत स्पष्टपणे व्यक्त करत असते की मुलीच्या घरचे का नाही बोलत की बाळा, तुला हवं ते बोल, तू काही लहान नाही आहे, आता तुझ्या आयुष्याचा जोडीदार निवडायचा अधिकार आहे तुला। तेव्हा काव्य आणि जीवा लगेचच एकमेकांकडे खूप वेळ पाहू लागतात। काव्याच्या मनात आता एक एक करून गोष्टी येत असतात। तेव्हा आता ती खूप रडत असते, तर आता हायपर झालेल्या अंजलीला नंदिनी शांत करत म्हणते की शांत हो ना गं, आपण बघ इथे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला आलोय ना, मग कशाला उगीच काळजी करतेस, मी आहे ना, आपण तुझा हा प्रॉब्लेम नक्कीच सॉल्व्ह करूयात। तेव्हा अंजली म्हणते नाही ताई, तेव्हा तुम्ही ना नव्हतात, जेव्हा माझ्या आईवडिलांनी या नीच माणसाबरोबर माझं लग्न लावून दिलं, आणि मनाविरुद्ध झालेलं लग्न म्हणजे रोजचं मरणच असतं, आणि मला नव्हतं करायचं हे लग्न असं म्हणून ती रडत असते। तेव्हा काव्य आणि जीवा एकमेकांकडे पुन्हा एकदा पाहतात, कारण काव्याच्या बाबतीत सुद्धा तेच झालेलं असतं। त्यानंतर ती म्हणते माझं एका मुलावर खरंच खूप प्रेम होतं, तो चांगला शिकलेला होता, फक्त नोकरी नव्हती त्याला, म्हणून आम्ही दोघांच्या पण घरी सांगितलं नाही।
तेव्हा काव्या लगेचच आता जीवाकडे पाहू लागते, कारण तिला सुद्धा ते प्रसंग आठवतात. कारण जीवाला सुद्धा अजून चांगली नोकरी नसते आणि म्हणूनच काव्या त्याला म्हणालेली असते की जीवा, आता आपण ठरवलंय ना की तू सेटल झाल्यानंतर आपण लगेचच घरी सांगूयात आणि मग लग्न करूयात, तोपर्यंत नको, कारण माझे बाबा तसं मान्य नाही करणार. आणि त्यामुळेच काव्याने अजूनपर्यंतही कुणाला जीवाबद्दल सांगितलेलं नसतं. माझं अगदी मनापासून प्रेम होतं त्याच्यावर, पण आम्ही कधीही लिमिट्स क्रॉस नाही केल्या, असं अंजली सांगते. तेव्हा काव्या आणि जीवाला सुद्धा आठवतं की कशाप्रकारे जीवा हा किस मागायचा तरीही तो त्याचा प्लॅन किस मी असा अडवायची. मग आता काव्याला खूपच त्रास होत असतो हे सगळं अंजलीचं बोलणं ऐकून, कारण अंजलीच्या बाबतीत जे घडलेलं असतं ना तेच काव्याच्या बाबतीत घडत असतं आणि तिच्या शेजारी जीवा उभा असल्यामुळे आता तिला खूपच त्रास होऊ लागतो. मग आता अंजली पुढे सांगू लागते, मी तुला खरंच सांगते नंदिनी ताई, अगं त्याचा ना मी हातसुद्धा कधी पकडला नाही, पण आमचं प्रेम ना अगदी खरं होतं खरं. मग आता लगेचच जीवाला आणि काव्याला आठवतं की कशाप्रकारे आमच्या प्रेमाची ॲनिव्हर्सरी साजरी करण्यासाठी आम्ही दोघेही फार्म हाऊसवर गेलो होतो. अगदी तेथे कुणीही नव्हतं, आम्ही एकमेकांच्या खूप जवळ होतो. जीवाने दिलेली प्रत्येक गोष्ट आणि काव्याने जीवाला दिलेली प्रत्येक भेटवस्तू हे जीवाने सगळं काही जपून ठेवलेलं असतं. त्यानंतर आता हे सगळं आठवल्यावर दोघेही खूपच इमोशनल होतात. त्या दोघांनाही काही सुचत नाही. त्यानंतर नंदिनी आता लगेचच अंजलीला विचारते, पण तुझ्या त्या प्रेमाबद्दल तू तुझ्या आईवडिलांना काही सांगितलं की नाही? तरी अंजली म्हणते, हो मी सांगितलंय ना, मी बाबांना बोलले होते की एकदाच भेटा त्याला प्लीज, पण बाबांनी माझं ऐकलं नाही. आता पाया पडले, त्यांच्या घरच्यांच्या पाया पडले, पण कोणीही माझं ऐकलं नाही आणि या नीच माणसाबरोबर माझं लग्न लावून दिलं आणि मी सुद्धा घरच्यांच्या आणि बाबांच्या हट्टापायी लग्न हे ॲक्सेप्ट केलं. मला ना खूप त्रास झाला या गोष्टीचा, पण मी कधीही आशा सोडली नाही. आणि एक दिवस मला एका मुलीचा फोन आला, मला म्हणाली की तुझ्या नवऱ्याबद्दल मला बोलायचंय. तिला मी अजिबातच काही लक्ष दिलं नाही, पण एके दिवशी मी तिचं म्हणणं ऐकून घेतलं. तेव्हा मला कुठे जाऊन समजलं की हा माणूस 3 वर्ष ऑलरेडी तिच्यासोबत फिरला आहे. लग्नाचं प्रॉमिससुद्धा याने दिलं आणि लास्ट मुमेंटला याने माझ्याबरोबर लग्न केलं. हे सगळं तिने बोलल्यानंतर काव्याला धक्काच बसतो आणि तिचा जो नवरा असतो ना तो आता अंजलीकडे जरा रागातच पाहतो. तेव्हा आता नंदिनी लगेचच विचारते, तुला खात्री आहे का ती मुलगी खरं बोलतीये आणि तुझा नवरा खोटं बोलतोय? मग अंजली म्हणते, हो, तिने मला सगळी पत्र दाखवली, मला सर्व फोटोज दाखवले आणि गिफ्टसुद्धा दाखवले जे याने ना तिला दिले होते. ते याचे 3 वर्ष संबंध होते तिच्यासोबत, अर्धा पगार उधळला आहे त्या माणसाने तिच्यासोबत. तेव्हा काव्या आणि लगेचच जीवा एकमेकांकडे पाहत असतात आणि दोघांनाही धक्का बसतो. त्यानंतर आता लगेचच अंजलीचे वडील म्हणतात, हे सगळं आधी का नाही सांगितलंस तू मला? तेव्हा अंजली विचारते, कोण बोललं? कोण? बाबा, तुम्ही माझ्याशी बोलताय? अहो, लग्नानंतर तुम्ही आज बोललात माझ्याशी बाबा? अहो, लग्नाला मी तयार नव्हते म्हणून तुम्ही जे रागवलात ते आज बोललात माझ्याशी. तेव्हा नंदिनी विचारते, मला एक सांग, आता कोर्स फाईल आता तयार केली आहे, पण कशासाठी? कारण तो त्यांचा पास्ट आहे आणि प्रत्येक व्यक्तीचा पास्ट काही ना काही असतो, काहींचा माहीत असतो, काहींचा माहीत नसतो. मग तू त्यांना माफ करून असं पुढे नाही जाऊ शकणार का? तेव्हा लगेचच अंजली म्हणते, मी माफ केलं असतं ग ताई, पण हा नालायक माणूस आहे ना तो पूर्णपणे खोटं वागलाय माझ्याबरोबर, कारण लग्नानंतर सुद्धा चालू होतं तिच्यासोबत त्याचं. तेव्हा जीवा आणि काव्या त्या माणसाकडे पाहतच राहतात. त्यानंतर आता अंजली सांगते तिने अबॉर्शन केलंय याच्यामुळे. आता हे सगळं अंजलीचं बोलणं ऐकून सर्वांनाच मोठा धक्का बसतो. सर्वजण आता त्या माणसाकडे पाहू लागतात, तर तो आता खूपच घाबरतो. मग आता ती म्हणते, हा असं वागलाय माझा नवरा? नवरा म्हणायची सुद्धा लाज वाटते तुला? अगं ताई, याने माझा विश्वासघात केलाय, मी नाही केला. एक वेळ प्रेम कमी असेल ना तरीही चालेल, परंतु आदर आणि याच्यावर संस्कारच नसेल तर मी कसा करायचा याच्याबरोबर संसार? तुम्ही तरी केला असतात का? असं ती आता प्रश्न करते. मग नंदिनी जरा घाबरतेच. तर दुसरीकडे रम्या अगदी छान तयार झालेली असते, तिने आपला लुकच पूर्णपणे चेंज केलेला असतो. तेवढ्यातच वसू आता तेथे येते आणि विचारते, रम्या अगं काय हे एकदम आज ऑफिस वेअर, खूप गोड दिसतीयेस हा बाळा तू. तुला ना आता माझीच नजर लागायची, पण मला सांग
एवढी तयार होऊन तू चालली आहेस कुठे? तेव्हा आता रम्या लगेचच म्हणते पार्थवर हक्क मिळवायला. हे ऐकून वसूला धक्काच बसतो आणि ती विचारते काय? रम्या म्हणते हो आई, मी पार्थवर हक्क मिळवायला चालले आहे. कारण मी आता ठरवले आहे असं बर्ड वॉचिंग करण्यामध्ये काहीही होत नाही. कारण असं दुरून पार्थला बघण्यापेक्षा पूर्ण वेळ त्याच्यासोबत राहता यावं, त्याच्यासोबत काम करता यावं आणि म्हणूनच पार्थसोबत आजपासून मी ऑफिस जॉईन करते. हे ऐकून वसूला एका क्षणी धक्काच बसतो. तेव्हा रम्या पर्स घेऊन निघालेली असते. तर आता वसू म्हणते थांब 1 मिनिट रम्या. मग रम्या विचारते काय झालं आई? तेव्हा ऑफिसला जाऊन तू नक्की काय करणार आहेस असं आता वसू विचारते. त्यावेळी रम्या आता विचारते आई तुला सस्पेन्स आवडत नाही का ग? अगं सांगणार ना आई, तुला सगळं सांगणार मी असं म्हणून ती वसूच्या गालाचा आता पापा घेते. लव यू, बाय आई. मग लगेचच ती ऐटीत तेथून जाते. तेव्हा वसूला आता प्रश्न पडतो नक्की काय चाललंय हिच्या मनात. आणि ही हसली ना, मला तर खरंच खूप टेन्शन येत. आता या रम्याने नवीन काही घोळ घालून ठेवायला नको म्हणजे झालं असं म्हणून आता वसूला खूपच टेन्शन आलेलं असतं. दुसरीकडे नंदिनी आता लगेचच अंजलीचं सगळं बोलणं ऐकून घेत प्रकाशजवळ जात त्याला विचारते तुमचं नाव काय? प्रकाश ना? बरं तुम्हाला काही बोलायचं आहे का? अंजली आत्ता जे काही बोलली त्या विरोधात काही स्टेटमेंट द्यायचं आहे का? तेव्हा प्रकाश म्हणतो मी काय बोलू, कारण झालंय ना आता सगळं आणि मी ॲक्सेप्ट केलंय ना आता हिला. आणि त्या मुलीलाही मी सांगितलंय की बाई तुझा आणि माझा आता काहीही यापुढे संबंध नाही म्हणून, तू जा तुझ्या वाटेला म्हणून. तेव्हा सर्वजण प्रकाशच्या या बोलण्याकडे पाहतच राहतात. कारण तो एवढा कॅज्युअली बोलत असतो ते कुणाला म्हणजे कुणालाच आवडत नसतं. त्यानंतर प्रकाश म्हणतो मी तिला सांगितलंय मी माझ्या बायकोबरोबर राहतोय आणि सगळं काही ॲक्सेप्ट केलंय मी. नंदिनी आता विचारते ॲक्सेप्ट केलंय म्हणजे? तुम्ही ॲक्सेप्ट केलं म्हणजे काही उपकार केलेत का? तुम्हाला असा हक्क कोण देतो मुलींच्या आयुष्याशी खेळण्याचा? लग्न म्हणजे कसं स्वप्न असतं मुलींचं. आपलं स्वप्न आपल्याला हवं तसं बघण्याचं सुद्धा स्वातंत्र्य मिळत नाही तिला कधी कधी. पण तरी सुद्धा कधीही तक्रार करत नाहीत मुली. कारण एकीकडून उपटून दुसरीकडे लावलेल्या झाडासारखं त्या मुकाट्यानं सगळीकडे अगदी रुजतात. ना मातीविषयी तक्रार करतात ना माळ्याविषयी. निदान तेथे तरी बहर येईल अशी एक आशा असते तिच्या मनात. आणि आईवडील सांगतील त्या मुलाशी अगदी मुकाट्याने त्या लग्न करतात. कारण आईवडिलांची मान खाली जायला नको म्हणून. आणि तिथेही जर विश्वासघातच असेल तर तिने करायचं काय? मुली लगेचच त्या मुलाच्या कुटुंबाला आणि त्या मुलाला ॲक्सेप्ट करतात. सगळं काही अनोळखी असतं तिच्यासाठी. त्याच्या सवयी, त्याचे विचार, त्याला कशाने राग येतो, त्याला काय आवडतं हे काहीही माहीत नसतं मुलींना. तरीही सुद्धा त्या प्रयत्न करतात माहीत करून घेण्याचा. तेव्हा जीवा हा नंदिनीकडे पाहतच राहतो. कारण नंदिनी खूपच तळमळीने हे सगळं काही सांगत असते. त्यानंतर प्रकाशला प्रश्न करत ती लगेचच विचारते कुठून येते ओ ही सर्व ताकद? फक्त एका विश्वासाच्या बळावर की माझा नवरा जे काही असेल ना ते सगळं काही मला सांगेल आणि काही लपवणार नाही माझ्यापासून. तो मन मोकळं करेल माझ्याकडे. तेव्हा प्रकाश हा खाली मान घालतो तर अंजली रडत असते. तर जीवा आणि काव्या सारखे सारखे नंदिनीकडे पाहतात. तेव्हा नंदिनी पुढे म्हणते की जिथे शब्द अपुरे पडतात ना तिथे विश्वास हा संवाद साधतो. पण तुम्ही काय केलं? नातं निभवायचं वचन दिलं पण केलं काय तुम्ही? फसवणूकच केली ना असं म्हणून ती त्याच्यावर भडकते आणि म्हणते एकच सांगते प्रकाश, कुठल्याही नात्यामध्ये ना विश्वासघात हा सर्वात मोठा गुन्हा असतो. तेव्हा जीवा आणि काव्य हे दोघेही नंदिनीकडे पाहतात आणि त्या दोघांनाही धक्का बसतो. त्यानंतर नंदिनी म्हणते विश्वासघात हा कुणीही कुणाचा कधी करायचा नाही, मग ते नातं ना कुठलंही असो. तेव्हा काव्या आणि जीवा एकमेकांकडे पाहतच राहतात. त्या दोघांच्याही मनात असं येत असतं की आपण एकमेकांचा विश्वासघात तर करत नाही आहोत ना. इकडे आता मानिनी ही पार्थकडे येते. पार्थ फोनवर बोलत असतो. फोनवर त्याचं बोलून झाल्यानंतर लगेचच ती विचारते काय रे पार्थ, निघला नाहीस का तू अजून बाळा ऑफिसला? तो म्हणतो हे काय अगं आई, आता निघायचंच आहे, मॅडम येत आहेत ना त्यांची वाट बघतोय. त्यावेळी आता मानिनी विचारते म्हणजे तुम्ही एकत्र जाताय का असं म्हणून ती हसते. तेव्हा आता मानिनी म्हणते छान छान हा बाळा, अशा छोट्या छोट्या गोष्टींमधून जवळीक वाढते, प्रवासातून असं प्रेम फुलतो. बरं झालं तू आणि काव्य एकत्र जातायत ना, ते ऐकून जरा छान वाटलं मला. तेव्हा पार्थ म्हणत असतो अगं नाही आई. मग आता मानिनी म्हणते हो असेच एकत्र राहा म्हणजे छान प्रेम फुलेल तुमचं. तेवढ्यातच रम्या अगदी छान तयार होऊन तेथे येते आणि मानिनीचा आशीर्वाद घेत म्हणते की नक्कीच एकत्र राहू आम्ही आणि तसंही पार्थ आणि मी एकत्रच असणार आहोत आता नेहमी असं म्हणून लगेचच ती त्याच्याकडे प्रेमाने पाहते. तर आता
रम्याचं हे दुसरं रूप पाहून आता मानिनीला शॉकच बसतो आणि ती तिच्याकडे अशी वरखाली पाहत असते की हा काय अवतार केलाय आज हिने. त्यानंतर आता मानिनी आश्चर्याने विचारते, आता तुझं काय आहे आणि तू कुठे निघालीस? तेव्हा लगेचच रम्या म्हणते, पार्थ अरे तू सांगितलं नाहीस का मामीला? तेव्हा पार्थ आता लगेचच म्हणतो, मी सांगायचंच विसरलो आई, आजपासून ना रम्या ऑफिसमध्ये जॉईन होतीये. हे ऐकून आता मानिनीला प्रचंड धक्का बसतो आणि ती लगेचच रम्याकडे पाहते आणि पार्थला रागातच विचारते, बरं आहेस ना तू पार्थ? आणि मला नाही वाटत पार्थ अरे रम्याची ऑफिसमध्ये काही गरज आहे म्हणून. तेव्हा आता रम्या म्हणते, मामी अगं तुला असं वाटतंय पण माझी ना खरंच खूप मदत होते अगं पार्थला, हो की नाही पार्थ? सर्व डिझाईन्स मी रेडी करून देते की नाही असं आता रम्या विचारते. तेव्हा मानिनी म्हणते, थांब जरा थांब, तू बाबांशी बोललास का रे पार्थ? आणि काव्याला माहीत आहे का, तिला आवडणार आहे का हे सगळं? मानिनी आता त्याला विचारते. तेव्हा पार्थ आता म्हणतो, मी सगळं हँडल करतो, तू काळजी करू नकोस आई, असं म्हणून तो आता हसतो. तेव्हा रम्या आता हसतच म्हणते, हो मामी, मी आणि पार्थ ना सगळं काही अगदी एकत्र हँडल करू, तू नको काळजी करूस, आणि तसंही आम्ही आता पार्टनर्स आहोत ना. तेव्हा पार्थला आता खूपच राग येतो आणि मानिनीच्या तर तळपायाची आगच मस्तकात जाते. तेव्हा आता मानिनी रागात तिच्याकडे जेव्हा पाहते ना तेव्हा ती म्हणते, आय मीन बिझनेस पार्टनर. त्यानंतर आता पार्थ म्हणतो, आई जरा उशीर होतो, येतो हा मी, असं म्हणून तो जायला निघतो. तेव्हा मानिनी मोठ्यानेच म्हणते, काळजी घे रे बाबा. तेव्हा रम्यासुद्धा हसतच म्हणते, मामी येते हा, असं ती खूपच प्रेमाने म्हणत असते. तेव्हा मानिनी तिला काहीच बोलत नाही. तर आता रम्या आणि पार्थ चाललेले असतात तेव्हा त्या दोघांकडे मानिनी पाहतच राहते, कारण तिला खूप टेन्शन आलेलं असतं. रम्याचा हा जो काही वेडेपणा आहे तो तिला अजिबात आवडत नसतो आणि म्हणूनच ती जरा रागात तिच्याकडे पाहत असते. पण तोपर्यंत रम्यासुद्धा तेथून पार्थबरोबर जाते. इकडे अंजली आता रडत असते तेव्हा नंदिनी तिला समजावते की तुझं दुःख मला समजतंय अगं लग्नात तुला आईवडिलांनी विचारलं नाही आणि लग्नानंतर नवऱ्याने, पण आता मी तुला विचारतीये बाळा, तुला आत्ता काय हवंय ते सांग. तेव्हा अंजली म्हणते, मला ना घटस्फोट हवाय, कारण मी नाही राहू शकत याच्यासोबत. हे ऐकून सर्वांनाच धक्का बसतो. त्यानंतर आता अंजली रडतच म्हणते, मी काम करेन, पैसे कमवेन आणि एकटी राहीन. तेव्हा लगेचच तिचे वडील म्हणतात, बाळा तू एकटी का राहशील? अगं तुझा बाप ना हा अजून जिवंत आहे आणि आपलं घर हे तुझंच घर आहे, तू तुझा आता सामान उचल आणि सरळच घरी ये, असं आता तिचे बाबा म्हणतात. त्यामुळे आता अंजलीला खूप बरं वाटतं. तर काव्याच्या मनात आता एक एक गोष्टी येऊ लागतात. त्यावेळी अंजली आता खूपच खुश होते आणि बाबा असं म्हणून आता लगेचच त्यांना मिठी मारते. तेव्हा आता नंदिनीला सुद्धा खूप भारी वाटतं, कारण आता अंजलीने तिचा डिसिजन हा स्पष्टपणे सांगितलेला असतो. तर आता जीवा आणि काव्याचे डोळे लगेचच पाणवतात. त्या दोघांनाही काही सुचत नसतं करावं काय. त्यानंतर अंजली आता स्वतःला कशीबशी सावरते आणि नंदिनीच्या पाया पडायला लागते. तेव्हा नंदिनी आता लगेचच म्हणते, काय करतेस तू, वेडी आहेस का? तू ना अशी माझ्या पाया पडू नकोस, स्वतःच्या पायावर उभी राहा आणि एक गोष्ट ना कायमच लक्षात ठेव, आपला आनंद दुसऱ्या कोणत्याही व्यक्तीवर अवलंबून नाही ठेवायचा. मी बोलते लॉयर बरोबर, पुढच्या 2 दिवसामध्ये आपण डिवोर्स केस फाईल करूयात, चालेल? मग आता अंजली हो असं म्हणते. तेव्हा आता लगेचच नंदिनी प्रकाशला सांगते की म्युच्युअली तिला डिवोर्स देऊन टाका, अजून आणखी परीक्षा बघू नका तिची. तेव्हा तो म्हणतो, हो मॅडम चालेल, असं म्हणून तो लगेचच आता तेथून जातो. त्यावेळी अंजलीचे बाबा हे आता नंदिनीला म्हणतात, ताई येतो हा आम्ही, असं म्हणून ते नंदिनीचा निरोप घेतात. त्यानंतर नंदिनी जीवा आणि काव्याला समोर पाहते आणि विचारते, हे काय तुम्ही इथेच आहात का, अजून गेला नाहीत का? तेव्हा आता काव्य म्हणते, केसमध्ये गुंतलो होतो ना त्यामुळे. त्यानंतर नंदिनी म्हणते, यानंतर ना मला लॉयरला भेटायला जायचं आहे, मी फ्री झाल्यानंतर लगेचच तुम्हाला कॉल करेल, चालेल ना? तेव्हा काव्याला धक्का बसतो. मग आता ती जीवाकडे पाहते तेव्हा नंदिनी हसतच विचारते, मला पिकअप करायला याल ना तुम्ही? नाहीतर मी माझी येईल, तशी काही हरकत नाही. तेव्हा जीवा आता हो असं म्हणतो आणि लगेचच तेथून जातो. तेव्हा नंदिनी आता बाय असं काव्याला म्हणते. त्यावेळी काव्यासुद्धा बाय म्हणते आणि लगेचच जीवाकडे मागे पाहते. तिला आता जीवाला काही प्रश्न विचारायचे असतात आणि त्या प्रश्नांची उत्तरं त्याच्याकडून तिला हवीच असतात. मित्रांनो, पुढील भागामध्ये जीवा हा गाडीत बसतो आणि निघणारच असतो. तेवढ्यातच काव्या गाडीचं दार उघडते आणि लगेचच आतमध्ये बसते. त्यातच त्याला म्हणते, मस्त चाललाय रे तुझा आणि ताईचा संसार, अरे मस्त डिनरला काय जाताय, एकमेकांना पिकअप काय करताय, चांगलं चाललंय, चालू द्यात.
मग आता जीवा हा खूपच चिडतो आणि म्हणतो जस्ट शट अप. मी त्या दिवशी खूपच दारू प्यायलो होतो, तेव्हा तुझ्या ताईने मला पोलिसांकडून सोडवून आणलं, समजलं. आम्ही कुठेही डिनरला वगैरे गेलेलो नाही, समजलं. तेव्हा काव्या लगेचच दार उघडून चाललेली असते, पण ती जीवाला अशी धमकावूनच जाते की एक गोष्ट लक्षात ठेव जीवा, हे बघ तुझ्यावरचा हक्क मी अजिबातच सोडलेला नाही आहे. तू माझा होतास आणि तू माझाच राहशील, असं म्हणून ती आता त्याच्यावर खूपच भडकते. तेव्हा जीवा आता तिच्याकडे पाहतच राहतो. तर आता मित्रांनो, अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.